नमस्कार. बऱ्याच वेळा आपण पाहतो काही वाद उत्पन्न झाल्यानंतर आपण दिवाणी दावा दाखल करतो आणि त्या दिवाणी दाव्यामध्ये वकिलांकडे जातो, काही कागदपत्र जमा करतो आणि सर्व तयारी झाल्यानंतर दावा दाखल केला जातो. पण दाव्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या किंवा काही अपूर्ण असेल तर त्या ठिकाणी आपला दावा रिजेक्ट पण होऊ शकतो. त्यामुळं त्याबाबत काय काळजी घ्यावी? नमस्कार, मी ॲडव्होकेट पांडुरंग माने, कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दावा दाखल करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबत आपण चर्चा करीत आहोत. तर ज्यावेळेस आपण दावा दाखल करतो आणि जर एखाद्या वेळेस प्रतिवादींनी दिवाणी प्रक्रिया संहिता यामध्ये आदेशिका 7 आणि नियम 11 प्रमाणे जर अर्ज दाखल केला तर त्या ठिकाणी तो जर अर्ज मेहरबान कोर्टाने मंजूर केला तर आपला दावा रद्द होऊ शकतो. मग त्यामध्ये काय तरतुदी आहेत किंवा कोणत्या कारणाखाली आपला दावा नामंजूर होऊ शकतो? तर पहिलं महत्त्वाचं कारण आहे की ज्या कारणासाठी आपण तो दावा दाखल करतो आहे ते कारणच दाव्यामध्ये नमूद नसेल, म्हणजे कॉज ऑफ ॲक्शन जर त्या दाव्यामध्ये नमूद नसेल तर तो दावा रद्द होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे महत्त्वाचा त्यामधला, की आपण जी विनंती करतो आहे, मागणी करतो आहे कोर्टाला, निरंतरची ताकीद असेल, दरम्यानचं उत्पन्न असेल किंवा अतिक्रमित क्षेत्राचा कब्जा मागत असेल किंवा आपण एखादे अशी आपली प्रेयर आहे की काही हरकत अडथळा करू नये, त्याचबरोबर एखादं मॅन्डेटरी इंजंक्शन मागत असेल आणि त्याप्रमाणे जर आपली जी रिलीफ मागतो आहे त्या रिलीफप्रमाणे जर आपण तिथं जर कोर्ट स्टॅम्प ड्युटी भरलेली नसेल तरीही आपला दावा रद्द होऊ शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, जो आपण दावा दाखल करतो ती सूट प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी जर अंडर व्हॅल्यूड असेल आणि त्याची स्टॅम्प ड्युटी भरलेली नसेल, कोर्ट फी भरलेली नसेल तरी दावा रिजेक्ट होऊ शकतो. आणि चौथं आणि महत्त्वाचं त्यामध्ये असं कारण आहे की आपण जो दावा कोर्टामध्ये दाखल केलेला आहे त्या दाव्याला एखाद्या कायद्यानं जर बार असेल तर किंवा एखाद्या कायद्यानं तो दावा चालू शकत नसेल तर तरीही तो दावा नामंजूर होऊ शकतो. यामध्ये फक्त एवढाच मुद्दा आहे की 7-11 खालील अर्जामध्ये 7-11 सेक्शन सबसेक्शन बी आणि सी मध्ये जर कोर्टाने आपल्याला काही स्टॅम्प ड्युटी भरावे म्हणून आदेश केले तर कोर्ट काही आपल्याला अवधी देतं, त्या अवधीमध्ये आपण जर ती स्टॅम्प ड्युटी भरली तर तो दावा आपला रेकॉर्डवर राहू शकतो. कोर्टाने दिलेल्या विहित मुदतीमध्ये जर आपण ती स्टॅम्प ड्युटी भरली नाही तर मात्र आपला दावा नामंजूर होतो. त्यामुळं या 4 मुद्द्याकडे खूप गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. आपण दावा तयार करतो, पेपर्स गोळा करतो, परंतु या काही गोष्टी जर त्यामध्ये अंतर्भूत नसतील तर आपला दावा नामंजूर होऊ शकतो. मग बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला असा प्रश्न पडेल की काही सिव्हिल मिसलेनियस ॲप्लिकेशन असतात, किरकोळ अर्ज असतात, त्यामध्येही काही त्रुटी राहू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा दावा दाखल केला, त्यानंतर त्याच्यावर दावा मंजूर झाला, त्यामध्ये आपण समजा दरम्यानचं उत्पन्न मागितलं असेल आणि त्यानंतर दरखास्त दाखल केली असेल आणि त्या दरखास्तीमध्ये जर दरम्यानचं उत्पन्न मागण्यासाठी स्वतंत्र एक अर्ज करावा लागतो, मेन्स प्रॉफिट ॲप्लिकेशन. आणि अशा अर्जामध्ये काय मिळेल आपल्याला, तर जे त्या कोर्टाने डिक्रीमध्ये दिलेलं आहे त्या डिक्रीमध्ये जे अंतर्भूत आहे तेच आपल्याला त्या अर्जदाराला म्हणजे त्या वादीला मिळेल. कोर्टाच्या डिक्रीच्या बाहेर जाऊन कोर्टाला काही देता येणार नाही. बऱ्याच वेळा हा असा प्रश्न पडतो की हा 7-11 खालचा अर्ज सिव्हिल मिसलेनियस ॲप्लिकेशनमध्ये चालेल का? तर दिवाणी प्रक्रिया संहिता सेक्शन 141 मध्ये अशी प्रोव्हिजन सांगितलेली आहे की कोणत्याही प्रकारच्या दिवाणी प्रक्रियेमध्ये प्रोसिडिंगमध्ये आपण अशा प्रकारचं ॲप्लिकेशन देऊ शकतो आणि अशा प्रकारे ही जी दिवाणी प्रक्रिया संहिता आदेशिका जे 7-11 आहे हा अर्ज आपल्याला त्यामध्ये सुद्धा चालू शकतो. म्हणजे जेणेकरून दाव्यामध्ये आपण पाहिलं की ऑर्डर 7 रूल 11चा अर्ज आपला ॲप्लिकेबल आहे किंवा आपण अर्ज देऊ शकतो. पण दिवाणी याच्यामध्ये अर्जामध्ये, किरकोळ अर्जामध्ये आपण अशा प्रकारे ॲप्लिकेशन देऊ शकतो का? तर 100% देऊ शकतो. CPC 141 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एनी सिव्हिल प्रोसिडिंगमध्ये आपण अशा प्रकारचं ॲप्लिकेशन निश्चितपणाने देऊ शकतो. धन्यवाद.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा. येस, थँक्यू.